नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. जॅकी श्रॉफ यांनी दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लावले जिल्ह्यात झाड. ज्येष्ठ सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आज खानापूर तालुक्यातील गार्डी साळशिंगे रोडवरील माळ रानावर पद्मविभूषण दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ झाडाचे वृक्षारोपण केले. यावेळी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्यासह जॅकी श्रॉफ यांचे चाहते व ट्री आर्मीचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ट्री आर्मीच्या वतीने माळ रानावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षांवर मुलांसारखे प्रेम करणारे जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या ट्री आर्मीच्या चळवळीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमस्थळी बैलगाडीतून मिरवणूक काढल्याने अभिनेते जॅकी श्रॉफ यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात जॅकी श्रॉफ यांनी सांगलीची ओळख आपल्या अनोख्या स्टाईलने करून दिली. पाहुयात या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ नेमके काय म्हणाले. नमस्कार. राम. जास्त बोलायला येत नाही. मी कामगार आहे. मी काम खूप करते पर बात करने को नहीं आते. स्टेज पे उपस्थित सभी बड़ों को बहुत बहुत प्यार. आप बहुत अच्छा बोलते हैं और उतना करते भी है, खाली बोलते भी नहीं. इसमें भी फरक आहे बोलणं और एक करणं. मला खूपच आवडलं जे तुम्ही मला इतका काय म्हणते त्याला वरती आणलं, या स्टेजवर आणलं आणि मला हे मस्त प्रेझेंट दिले. जय जवान जय किसान. उसके बिना एक दूसरे के बिना वो दोनों इतना ताकत है हिंदुस्तान का. तो मेरे को उसका किसान का ये दिया, मेरा दिल बहुत अच्छा लगा. धन्यवाद. तुम्ही मला हे दिले आणि तुझं भाकरी मस्त होता घरी. शपथ मस्त होता. किती दाबवलं मला माहित नाही, काउंट नाही केलं, पण हे बघितलं हे तूप इतकं टाकले आणि काय बोलत नाही. बेसिकली व्हिडिओ लोग भावा लोग मेरे भावा भानगडी नको, बाहेर पण नाही घरी पण नको. फूल फेकायचं आणि फुल घ्यायचं. दगड टाकलं की दगड येते. तू शांत राहायचं आणि एकमेकांना हेल्प करायचं. लावायचा म्हणजे मी कोणावर उपकार नाही करता रे. मुला येणार ये बोललं ना. मी ये बच्चे ने बताया कि मैं वहाँ पे पीपल का झाड़ संभाला. वो पीपल के झाड़ की तरह वो खुद है, वो बड़ा हो रहा है. उसको नर्चर करने के लिए पानी चाहिए सबका. क्योंकि ऐसा दिल होता है कि नहीं मैं झाड़ काट के फेंकूं, ऐसा नहीं है. अरे हाँ रे, ये खाया इसलिए. मैंने बाबा ने मेरे को बुलाया था झाड़ लगाने. मेरा दिल को अच्छा लगा. मेरा भाईको का बर्थडे है कल. मैं मतलब फिर भी मैं बोला मैं आऊंगा इधर. ये झाड़ लगाने का काम किधर भी मेरे को लेके जा, कुठेही घेऊन जा. मला झाडं लावायचं येणार. तर बाबांनी सांगितलं पक्ष वगैरे काय नाही, इकडे झाडं लावायचे. ते सुन के लोग क्या बोला उसने, बहुत डीप बात बोला. बोला उसके लिए टाइम है, उसके लिए बात करेगा वो. बता झाड़ लगाने का वो पूरे हिंदुस्तान का काम है यार. मेरा अकेला का नहीं है. मैं काय के लिए बोलता है मी तर मला कुठल्याही काळा चाललं करेल नाही. असं काय नाही. लावायचं म्हणजे लावायचं, मुलांसाठी लावायचं. पक्षीसाठी पक्षी खाता है, फूल खाता है, मधुमक्खी आता है, दुनिया भर का आइटम आता है. एक आया था, एक पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में. पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में. धूप बहुत है कहकर बैठ गए उसी की छाव. तो बोलने का मतलब जो झाड काटणे आहे त्याच्याच खाली बसले. संपलं, विषय संपला तिथं. मला असं वाटतं जास्त बोलणार नाही, बोलायला येत नाही. तुम्ही मला बोलवलं, इतका आधार दिला. इथं आशा आई साहेब, आशाजी भोसले, मेरा माँ सरसरों आई, उनका ये सांगली गांव अपना उनका यहाँ पैदाइश है. तो मैं सोचा उनके नाम पे मैं एक यहाँ झाड़ लगाऊंगा उनके आशाजी भोसले का. तो मैं बाबा ने बोला लगाएंगे. तो आशाजी भोसले उनके गाने तो सबको याद है, आठवण आहेत ना. काय दिव्या आप देवी लोग हैं, आपको मालूम होना चाहिए. आशा भोसले जी आपके यहाँ का है. दूसरा मैं लगाऊंगा मेरे माँ का बर्थडे पे लगाऊंगा. मेरा औरत मेरा माँ जैसे ये भी मेरा आई गेलं पण माझ्या बायको आहे, बायकोच्या नावावर एक लावू. आणि मंदाना तुमचा मंदाना इथे स्मृती मंदाना इथचं आहे तुमचं क्रिकेट प्लेयर आणि आता वर्ल्ड कप येत आहे. त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. माझाही नहीं सर्व अपना पूरा कम्युनिटी का सब लोग टीवी देखने वाले कि अपने यहाँ की लड़की फुल पावर फुल शक्ति है.
चला देवा बरं करा, लक्षात ठेवा सर्वांचं, आईबाबाचं सेवा करा, झाडा लावा, जास्त बोलायचं नाही, करत राहा. आणि तू बोलवलं मला खूपच आभारी. इज अ वेरी नाइस बॉय, यंग बॉय. मेरा वय भी बता दिया कि मैं 70 साल का है, मगर अभी भी पैर में अपना पकड़ सकते. भेटूया लवकर भेटूया. आणि मी लावतो आज, बघूया किती माणसं लावते त्याच्यानी, त्याचा सेवा कोणी करते. चला, अच्छा इंसान भी नहीं बन के भगवान बन गया, इतना बुरा मत बन के शैतान बन गया. नॉर्मल इंसान की तरह जीते. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि जय जवान, जय किसान. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.